36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भंडोरा गावात सुरू असलेल्या 33 kV वीज केबल टाकण्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात लापरवाही होत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जारीदास सबस्टेशन अंतर्गत 23 kV वीज विभागाचे काम सध्या सुरू असून संबंधित ठेकेदार काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत नियम डावलून वणी निकृष्ट दर्जाचा केबल वापरत असल्याचं निदर्शनास आलंय. या कामावर कोणतेही जबाबदार अभियंता अथवा लाईनमन यांचे योग्य नियंत्रण नसल्याने केबल बसवताना चुकीची फिटिंग करण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. याच निष्काळजीपणामुळे भंडोरा गावातील एका खांबावरील केबलला अचानक आग लागली आणि ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सदर खांबाखाली नागरिकांची घरे, भिंती तसेच घरी काही पक्की घरे असून जर ही आग खाली पडली असती तर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र ही घटना वीज विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गावकऱ्यांनी मागणी केली आहे की 30 kV लाईनसाठी दर्जेदार आणि मान्यताप्राप्त केबलच वापरण्यात यावी. तसेच सदर प्रकाराला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन प्रकाश आठवले सोबत नितीन वरखडे, चिखलदरा, मेळघाट.